हं. आवाज येतोय का ते चेक करायला पाहिजे ना. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका, जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः।
श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामध्ये सामावलेला आहे, असा षड्गुण ऐश्वर्य संपन्न अकारण करुणावरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने कैवल्य ज्ञान चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, साधकांचे मायबाप, विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने, आधी करून सर्व संत मांदियाळींच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी 20व्या शतकातील एक थोर सत्पुरुष श्री संत मुझरकर महाराजांच्या या विचार मंचावरती आज मला प्रवचन करण्याची ही सुसंधी, सुवर्ण संधी प्राप्त करून दिल्याबद्दल हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज बैसकार, खर तर महाराजांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की महाराजांनी मला या ठिकाणी ही प्रवचनाची सुसंधी प्राप्त करून दिलेली आहे. मायबापांनो, कुठलंही कार्य जर होत असेल तर त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण मीमांसा ही ठरलेली असते. शास्त्रकार सांगतायत, कुठलंही कार्य जर होत असेल ना तर त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण मीमांसा ठरलेली असते. विनाकारण असं कुठलंही कार्य घडत नाही. तर आज आपण या ठिकाणी हे प्रवचन पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्यासाठी का या ठिकाणी उपस्थित आहोत, तर त्याचं कारण आपल्या भारतवर्षामध्ये नवे नवे भारतीय नागरिक ज्या ज्या देशामध्ये उपस्थित आहेत, त्या त्या प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा जो नवरात्र उत्सव आहे, त्या नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी आपण प्रवचन रूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करणार आहोत. खर तर हे प्रवचन पुष्प समर्पित करण्याचं मी अगोदरच सांगितलं की मला ही सुसंधी प्राप्त झालेली आहे. ती सुसंधी का प्राप्त झाली, तर गुरुवर्य परम आदरणीय परमपूज्य पुरुषोत्तम महाराजांच्या स्नेहापोटी खर तर मला हे प्रवचन पुष्प तुमच्या समोर सांगण्याचा सद्भाग्य लाभलेला आहे. या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटेल. गेली 2 वर्षापासून गुरुवर्य पुरुषोत्तम महाराजांची आणि माझी कुठेही भेट झाली नाही, परंतु व्हॉट्सअपच्या एका ग्रुपमध्ये आम्ही दोघंही एका ग्रुपमध्ये असल्यामुळे खर तर मला या 7 वर्षामध्ये व्हॉट्सअपनं काय दिलं असेल, तर मायबापांनो माझ्या अंतरीचं एक मनोगत मी या ठिकाणी तुमच्या समोर सांगतोय. मला 7 वर्षामध्ये व्हॉट्सअपनं काय दिलं असेल, तर ते दिलं श्री संत मुझरकर महाराजांचे, श्री संत एकनाथ महाराजांच्या भागवतावरील जी प्रवचनं आहेत, ती प्रवचनं मला प्राप्त झाली. खर तर ती प्रवचनं त्या ग्रुपमध्ये यायची. मला ती प्रवचनं वाचल्यानंतर अतिशय आनंद व्हायचा. मला ती वाचल्यानंतर मनोमन मला इच्छा झाली की कोण हे पाठवत असेल बरं, कोण ही प्रवचन पाठवत असेल. मला असं मनामध्ये वाटल्यानंतर ज्या व्यक्तीला ती प्रवचन पाठवली, म्हटलं आपण त्या नंबरवरच आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. आणि म्हणून मी त्या नंबरवरती मेसेज केला आणि सांगितलं, महाराज अतिशय छान अशी प्रवचन आणि छान असं लिखाण तुमच्या हातून होत आहे. मला तुमची ही लिखाण फार आवडलं. म्हणून मला तुम्ही या ग्रुपवरती पाठवण्याच्या ऐवजी जर मला तुम्ही माझ्या पर्सनल अकाउंटवरती जर पाठवलं, तर मला त्याचा अजून जास्तीत जास्त चांगला लाभ घेता येईल. आणि अर्थात ती व्यक्ती म्हणजे परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज आहे. महाराजांनी
माझी विनंती मान्य केली आणि महाराजांनी सांगितलं, हो महाराज, तुम्हाला नक्की मी ते तुमच्या पर्सनल अकाउंट वरती पाठवतो. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज, मी हे तर तुम्हाला पाठवतोच, परंतु नाथ महाराजांच्या भागवतावरील आमच्या महाराजांची जी प्रवचन आहेत ती तुम्हाला मी पाठवतो. आणि म्हणून महाराजांनी ती प्रवचन मला पाठवली आणि ती मी दररोज ती प्रवचन वाचत गेलो. गेली 2-2.5 वर्षापासून महाराजांचे सुंदर असे विचार मला वाचण्याकरता उपलब्ध होत आहेत. खर तर संतांच्या घरामध्ये, संतांच्या कुळामध्ये जन्माला येण्याकरता सुद्धा अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. नाहीतर आपल्याला इतर ठिकाणी असं पाहायला मिळतं, संतांचे ते आप्त नवती संत. संतांचे आप्त बहुतेक आपल्याला संत पाहायला मिळत नाहीत, परंतु मोझरेकर महाराजांच्या, श्री संत मोझरेकर महाराजांच्या या परिवारामध्ये अत्यंत सात्विक अशी संतती, मग आमचे ज्ञानराज भाऊ बैसकर असतील, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम महाराज असतील, अत्यंत सात्विक संतती त्यांच्या कुळामध्ये जन्माला आली. आणि महाराजांचं कार्य त्यांनी या वैश्विक पटलावर कसं ठेवता येईल, त्याला अजून व्यापक स्वरूप कसं देता येईल, याच्या करता प्रयत्न केले. खरं तर मी तर असं म्हणेन की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून परमार्थ कसा उत्तमोत्तम करता येतो, याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर श्री संत मोझरेकर महाराज असतील. इयत्ता 6वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं, परंतु जुन्या काळामध्ये 6वीलाही फार मोल होतं. आता ते 12वीला पण नाही. आणि म्हणून महाराजांनी 6वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि 6वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर महाराजांना शिक्षकी पेशामध्ये नोकरीही करावी लागली आणि राष्ट्रसंतांच्या सहवासात ते गेले. आणि भागवतावरची प्रवचनं तर त्यांची इतकी गाजली की लहान मोठ्या, थोरा मोठ्यांना त्या प्रवचनाने वेठ लावलं. आणि म्हणून तीच प्रवचनं वाचून आज या ठिकाणी मीही काही त्यातलं जे ज्ञानार्जन केलेलं आहे, ते ज्ञानार्जन केलेलं ते मला या ठिकाणी आपल्या समोर सांगावंसं वाटतंय. खरं तर मायबापांनो, हे प्रवचन पुष्प खरं तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज आपण सर्वजण घराघरामध्ये बसून हे प्रवचन पुष्प ऐकत आहोत. खरं तर प्रवचनाचे विचार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जायचो आणि हे विचार आम्ही हजारो लोकांसमोर प्रतिपादन करायचो. परंतु गेली 8-9 महिने झाले जगावरती कोरोना सारखं महासंकट येऊन ठेपलेलं आहे. आणि म्हणून त्या महासंकटामुळं आपल्याला हे प्रवचन घरातूनच करावं लागतंय. परंतु माझं सद्भाग्य असं आहे की घरातून जरी प्रवचन करावं लागलं तरी सुद्धा अनेक दिग्गज आळंदीतील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परमपूज्य, परम आदरणीय, ज्यांच्याकडे आम्ही लहानचे मोठे झालो, ज्यांच्या घरी, ज्यांच्या मठामध्ये राहून असे पूजनीय महंत आमचे ज्ञानेश्वर महाराज सबलस या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज धन्यवाद. त्याचप्रमाणे आम्हाला अतिशय जिव्हाळ्याचा आमचा संबंध असणारे आणि आमचे परममित्र हरिभक्तीपरायण महंत आदिनाथ महाराज म्हस्के या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज धन्यवाद. त्याप्रमाणे उत्तम संसार आणि उत्तम परमार्थ, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखा संसार आणि परमार्थ ज्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो, असे हरिभक्तीपरायण आमचे परम परमार्थ स्नेही ज्येष्ठ गुरुबंधू आमचे बाळासाहेब महाराज डोईफोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज धन्यवाद. खरं तर ही सर्व मित्रमंडळींचं प्रेम, अनेक माता भगिनी या ठिकाणी आमच्या शेजारी पाजारी उपस्थित आहेत. आता सांगायचंच प्रवचन आपल्याला, तर म्हटलं मग असं एकांतात सांगण्यापेक्षा आपण थोडस अजून वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करूयात, अनेक जणांना एकत्र करून सांगण्याचा प्रयत्न करूयात. आणि म्हणून हे प्रवचन मी
अनेकांच्या साक्षीने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. लाईव्ह असणार सर. हा? लाईव्ह आहेत ते पण. नाही ते बघा ते कसं दिसतंय. एकदा फक्त एका मेसेज टाका कोणीतरी की ओके आहे म्हणून. बरं दिसतंय आवाज वगैरे स्वर यंत्र. नाहीतर आपलं चालायचं आणि ते तसंच राहायचं नाही का. मिस्टेक नको व्हायला काही. बरोबर आहे ना. यांना विचारा ना. ज्ञानराज भाऊ भाईस्कर. ओके चालेल. तर या प्रवचनासाठी खर तर मला तर आज अतिशय आनंद याचा होतोय की मला श्री संत मोझरकर महाराजांच्या या परिवारातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींनी मला पदरात घेतलंय हे माझं अहोभाग्य आहे. खर तर संतांच्या घरामधील व्यक्तींचा सहवास मला लाभतोय हे माझं परमभाग्य आहे. काही गोष्टी माणसाला जीवनामध्ये भाग्यानं प्राप्त होत असतात. काही गोष्टी माणसाला जीवनामध्ये सद्भाग्यानं प्राप्त होत असतात. तर काही गोष्टी या माणसाला जीवनामध्ये महद्भाग्यानं प्राप्त होत असतात. मायबापांनो, म्हणजे भाग्य, सद्भाग्य आणि महद्भाग्य असे भाग्याचे 3 प्रकार आपल्याला लक्षात घेता येतात. म्हणजे भाग्य म्हणजे काय, सद्भाग्य म्हणजे काय आणि महद्भाग्य म्हणजे काय. तर भाग्य आहे आपल्याला नरदेह मिळालाय, हे तुमचं माझं भाग्य आहे. बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. अनेक भाग्यानं तुलसीदास महाराज सांगतायत, भाग्यानं आपल्याला हा नरदेह मिळालाय. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भाग्यानं आपल्याला हा नरदेह मिळालाय. नरदेह मिळणे आपलं भाग्य आहे. परंतु हा नरदेह आपल्याला इतर देशामध्ये मिळण्यापेक्षा, ज्या देशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी जन्माला आले, ज्या देशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले आणि ज्या देशामध्ये भगवान परमात्म्याने अनंत अवतार धारण केले, अशा देशामध्ये आपला जन्म झालाय, हे आपलं सद्भाग्य आहे. म्हणजे भाग्य आहे, सद्भाग्य आहे. परंतु इतक्यातच नाही तर आपलं महद्भाग्य सुद्धा आहे. आपलं महद्भाग्य असं आहे की भारतामध्येही इतर राज्यात आपल्याला जन्म मिळण्यापेक्षा संत भूमी म्हणून ज्या राष्ट्राला ओळखलं जातं, संत भूमी म्हणून ज्या भूमीला ओळखलं जातं, अशा महाराष्ट्रात मायबाप आपला जन्म झाला, हे आपलं महद्भाग्य आहे. म्हणून संपूर्ण देशाला मिळून राष्ट्र म्हटलं जातं. ऐका बरं का, संपूर्ण देशाला मिळून राष्ट्र म्हटलं जातं. परंतु साधू संतांनी ज्या भूमीत अवतार धारण केला त्याला आपण महाराष्ट्र असं म्हणतो. आणि अशा महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि त्यातही साधू संतांच्या अनुयायांनी, साधू संतांच्या पिढीनं आपल्याला आपलंसं म्हणावं, याचा अजूनही मोठं भाग्य आहे, परम भाग्य आहे. म्हणून माझ्या परम भाग्यानं मला महाराजांनी ही प्रवचन रूपी सेवा माझ्यावरती सुपूर्त केलेली आहे. प्रवचनाकरता मी विषय निवडलेला आहे तो म्हणजे नवविधा भक्ती. सध्या नवरात्र सुरू आहे. या नवरात्रीमध्ये आपल्याला 9 प्रकारची भक्ती माहिती व्हावी, कळावी, तिचं महात्म्य कळावं, ती कशा पद्धतीने केली जाते हे आपल्याला कळावं. आणि म्हणून हे नवरात्रीचं व्रत कशा पद्धतीने केलं जातं, ही नवविधा भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे, याचं विवेचन आपण उरलेल्या वेळेमध्ये करणार आहोत. नवविधा भक्ती आहे. परंतु नवविधा भक्ती या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण या ठिकाणी नवरात्र हे जे निमित्त आपल्याला मिळालेलं आहे,
या नवरात्री बद्दल आपण काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवरात्रीचं विशेष काय आहे बरं? आपल्या भारत वंशामध्ये, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 2 प्रकारचे नवरात्र आहेत. ऐका बरं का, 2 नवरात्र आहेत. एक आहे वसंत नवरात्र आणि दुसरा आहे शारदीय नवरात्र. वसंत ऋतूमध्ये जो नवरात्र येतो त्याला वसंत नवरात्र असं म्हणतात, आणि जो शरद ऋतूमध्ये जो नवरात्र येतो त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. या शरद ऋतूचं वर्णन काय करावं? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ऋतू बरवा शारदू. ऋतू बरवा म्हणतायत माऊली. माऊली वसंत ऋतूला मोठं म्हणतायत. म्हणजे त्या वसंत ऋतूमध्ये काहीतरी मोठेपण असलं पाहिजे मायबाप. आणि आहेच असं म्हणतात. नाही असं आहेच की या वसंत ऋतूमध्ये पूर्ण चंद्र आपल्या द्वारे या जीवमात्रांकरता अमृतकणांचा वर्षाव करतो, असं या वसंत ऋतूचं महात्म्य आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतायत, शारदीयचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, वेचिती मने मवाळे चकोरत लगे. या शरद ऋतूमध्ये पूर्ण चंद्र हा अमृताचा आपल्यावरती वर्षाव करत असतो. आणि म्हणून हे अशा पद्धतीने हे नवरात्रीचं व्रत आहे. हा शरद ऋतूमध्ये हा नवरात्र येतो. या नवरात्रीबद्दल, या शारदीय नवरात्रीबद्दल जन्मेजयानं व्यासांना प्रश्न केला, जन्मेजयानं की महर्षी हे नवरात्रीचं व्रत कशा पद्धतीने केलं पाहिजे हो, असं त्या व्रताचा विधी जन्मेजयानं विचारल्यानंतर महर्षी व्यासांनी जन्मेजयाला दिलेलं उत्तर आहे. जन्मेजयाला महर्षी व्यास असं म्हणतायत, बाबा हे व्रत कशा पद्धतीने साजरं केलं पाहिजे. पहिली गोष्ट, स्नानम. या व्रतात दररोज स्नान केलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये दररोज स्नान करण्याची आपल्याला पद्धत आहे. दररोज स्नान केलं पाहिजे असं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची आपल्याला शिकवण आहे. शरीर स्वास्थ्यासाठी, निरोगी राहण्यासाठी दररोज स्नान करण्याचा विधी आहे. जन्मेजयाला उपदेश करत असताना व्यासांनी सांगितलं, स्नान केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय केलं पाहिजे, या नवरात्र उत्सवामध्ये कीर्तन केलं पाहिजे. परंतु आता आपण या नवरात्र उत्सवामध्ये कोरोनाचं संकट असल्यामुळे आपण बाहेर जाऊन आता कीर्तन करू शकत नाही, कारण तशी ती शासनाची बंधनं आहेत. आपण नाही कीर्तन तसं करू शकत, पण आपण घरात बसून भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करू शकतो, गुणसंकीर्तन करू शकतो, लीलासंकीर्तन करू शकतो. भगवान परमात्म्याच्या गुण नाम जे अनंत रूप आहेत, त्याचे अनंत ग्रंथ आपल्याला, ग्रंथ संपदा उपलब्ध आहे. आपलं घरी बसून आपण त्याचं चिंतन करू शकतो. आणि म्हणून कीर्तन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, या व्रताचा विधी म्हणजे या व्रतामध्ये पूजन केलं पाहिजे. पूजन केलं पाहिजे. कुणाचं पूजन करायचंय, तर आपल्याला शास्त्रानं असं सांगितलंय, या नवरात्र व्रतामध्ये कन्या पूजन केलं पाहिजे. ऐका बरं का, आपलं नेमकं असं आहे, आपण शास्त्र जे सांगतंय ते आपण करत नाहीत आणि शास्त्रानं न सांगितलेल्या गोष्टीच आपण जास्त करत राहतो. आता मला वाटतंय बहुतांशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या नवरात्रीच्या व्रतामध्ये, या नवरात्रीच्या उत्सवामध्ये महिला मंडळीचं सध्या एक फॅड आलंय की 9 दिवस 9 प्रकारच्या 9 कलरच्या साड्या घालायच्या. मला कुणीतरी असं सांगावं की याचा कुठेतरी उल्लेख आलाय का हो? शास्त्रामध्ये आलाय का, पुराणामध्ये आलाय? अहो कुठेही याचा उल्लेख नाही 9 प्रकारच्या 9 कलरच्या साड्या घातल्या पाहिजे म्हणून. कुठेही उल्लेख नाही. हे दुकानदारांची लढवलेली त्यांनी शक्कल आहे. त्यांचा धंदा व्हावा म्हणून त्यांनी या 9 प्रकारच्या 9 कलरच्या साड्या समोर आणल्या. लोक ते करतात आणि शास्त्राने सांगितलेलं करत नाही. शास्त्राने काय सांगितलंय? पूजनम. कशाचं पूजन करायला सांगितलंय? तर शास्त्रकारांनी सांगितलंय कन्या पूजनम. कन्येचं पूजन केलं पाहिजे. पहिल्या माळेला म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 2 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं पाहिजे. दुसऱ्या माळीला म्हणजे दुसऱ्या दिवशी 3 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं पाहिजे. तिसऱ्या
दिवशी नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी 4 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं पाहिजे. चौथ्या दिवशी 5 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं पाहिजे. 6व्या दिवशी 5व्या दिवशी 6 वर्षाच्या मुलीचं, 6व्या दिवशी 7 वर्षाच्या मुलीचं, 7व्या दिवशी 8 वर्षाच्या मुलीचं, 8व्या दिवशी 9 वर्षाच्या मुलीचं, अशा पद्धतीने या कन्या पूजनाचा आपल्याला धर्मशास्त्राने आणि आपल्या पुराणांनी आपल्याला विधी करण्याचा सांगितलेला आहे. परंतु लोक हे नेमकं करत नाहीत आणि दुसरंच काहीतरी करत बसतायत. खरं तर हा नवरात्रीचा विधी आहे. या नवरात्रीला कन्येला आणि स्त्रीला, स्त्री शक्तीचं हे पूजन आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने स्त्रियांना नेहमीच आदराचं असं स्थान दिलेलं आहे. मातृदेवो भव, आईला देव असं म्हटलेलं आहे. स्त्रीला प्रत्येक वेळेला आपल्या भारतीय संस्कृतीनं प्रत्येक ठिकाणी असं पूजनाचं स्थान दिलेलं आहे. याचं हे द्योतक आहे. म्हणून नवरात्रीच्या विधीमध्ये काय केलं पाहिजे तर पूजन केलं पाहिजे. अजून नवरात्रीच्या विधीमध्ये काय केलं पाहिजे तर उपवास. आता हे अत्यंत महत्वाचं आहे बरं का. ऐका सर्वांनी लक्षपूर्वक. हे उपवासम फार महत्वाचं आहे. उपवास आपण करतो, पण आपण जो उपवास करतो तो आपल्या शास्त्राला धरून आहे का याचा जरा विचार केला पाहिजे. नेमका उपवास शब्दाचा अर्थच मला वाटतंय अजून लोकांना समजलेला नाही. ऐका आता. उपवास शब्दाचा अर्थ काय तर उप हा उपसर्ग आहे आणि वसती नावाचा धातू आहे. उप म्हणजे जवळ आणि वसती म्हणजे राहणे. भगवान परमात्म्याच्या जवळ काय जवळ राहणे याचं नाव उपवास आहे. आपण या उपवासाचा विधी सांगितलाय. याला खरा उपवास असं म्हणताय. परंतु आता आपल्याला काम धंदा सर्व करायचे, मग शास्त्राने आपल्याला सूट दिली, बाबांनो उपवास करायचा. पण कसा? शास्त्राने सांगितले फक्त उपवासाची पण विधी सांगितलाय. उपवासम म्हणजे काहीही खायचं नाही. 9 दिवस फक्त आणि फक्त पाणी पिऊन उपवास करण्याकरता आपल्याला शास्त्राने सांगितलंय. ऐका बरं का, फार छान आहे. फक्त आणि पाणी पिऊन आपल्याला उपवास करण्याचं व्रत शास्त्राने सांगितलेलं आहे. परंतु आपण सर्व कामगार लोक आहोत. दिवसभर शेतामध्ये काम करावं लागतं, कंपनीमध्ये काम करावं लागतं, अनेक ठिकाणी फिरावं लागतं. व्यवहाराकरता आपल्याला पूर्ण फक्त पाणी पिऊन उपवास करणं शक्य होणार नाही. म्हणून शास्त्रानेच आपल्याला काही सवलती दिलेल्या आहेत, आरक्षण दिलेलं आहे. सर्वांना आरक्षण आहे. तिथं फक्त आरक्षणाकरता भांडणं लावत नाही राज्यकर्त्यांसारखी, तर तिथं सर्वांना आरक्षण आहे. तर शास्त्रकारांनी असा उपवास करणं शक्य होणार नाही. म्हणून शास्त्रकारांनी, पुराणकारांनी आपल्याला थोडीशी सवलत अशी दिली. पुराणकार असं सांगतायत, शास्त्रकार असं सांगतायत की बाबांनो तुम्हाला पूर्ण उपवास होणार नाही. म्हणून नक्त भोजन, नक्त म्हणजे रात्र. फक्त दिवसभर उपवास करायचा आणि सायंकाळी दिवस मावळल्यानंतरच जेवण करायचं असं शास्त्राने सांगितलं. पण काही लोकांनी असा पुन्हा आक्षेप घेतला असेल की आम्ही दिवसभर काम करणार, पुन्हा रात्रीच एक टाइम जेवायचं, आम्हाला ते शक्य होणार नाही. म्हणून शास्त्राने आपल्याला अजून सवलत अशी दिली. शास्त्रकार असं म्हणतायत की दिवा भोजनम असं शास्त्राने सांगितलंय. म्हणजे काय तर दिवसा एक वेळा आणि दिवस मावळल्यानंतर एक वेळा अशा पद्धतीने भोजनाचा, आपल्याला फलाहाराचा, आपल्याला काही ना काही हे शरीर स्वास्थ्य व्यवस्थित राहावं म्हणून आपल्याला 2 वेळेला भोजनाचं सुसंधी आणि आरक्षण अशा पद्धतीने शास्त्राने दिलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने हा उपवास आपल्याला घडला पाहिजे. आता हे नवरात्रीचं सर्व सांगत बसलो तर ते सांगण्याकरताही भरपूर आहे. म्हणून आता आपल्याला इतका वेळ सांगणं, फक्त नवरात्रीबद्दलच सांगणं म्हणजे आपला प्रतिपाद्य विषय दूर राहील आणि आपलं दुसरंच भरपूर होईल. म्हणून आपला अर्धा तास मला वाटतं प्रास्ताविकेमध्ये आणि या नवरात्रीच्या विधीमध्ये गेलेला आहे. आता आपण आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे येऊयात. जास्त वेळ नाही, आपण अजून 15 ते 20 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावं. खरं तर फार सोपं करून ठेवलंय आता ह्या उपकरणांनी. सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत आपल्याला घरच्या घरी श्रवण सर्वांना होत आहे. तर म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, काम करता करता ऐका, मोबाईल सुरू करून ठेवा आणि आपल्याला घर बसल्या ही सुसंधी प्राप्त झालेली आहे.
ऐका, नवरात्रीचं विशेष मी आपल्याला सांगितलं, प्रास्ताविक आपला झालेला आहे, परंतु आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे नवविधा भक्ती. विषय आपला आजचा प्रतिपाद्य विषय. नवविधा भक्ती म्हणजे काय? तर 9 प्रकारची भक्ती आहे. भक्तीचे 9 प्रकार आहेत. भक्तीचे 9 प्रकार पाहण्याच्या अगोदर आपण भक्ती 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 म्हणजे काय याचा विचार आपण थोडासा करणार आहोत. भक्ती म्हणजे काय? तर भक्तीची व्याख्या अनेकांनी आपल्या आपल्या परीनं केलेली आहे. नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या केली, व्यासांनी भक्तीची व्याख्या केली आणि अनेकांनी अशा पद्धतीने भक्तीची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु भक्तीची अत्यंत सोपी सुलभ अशी व्याख्या शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये केलेली आहे. पुरुषोत्तम महाराजांनी आदरणीय गुरुवर्य श्री संत मोजरेकर महाराजांचे भागवताचे जे काही भाग तुम्ही मला पाठवले, तर त्या भागवताच्या भागामध्येच एका ठिकाणी मला असं वाचण्यात आलं, भक्तीची व्याख्या त्यात महाराजांनी अशी नाथ महाराजांची अशी व्याख्या सांगितलेली आहे. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता ती नाव. भक्ती भक्ती म्हणजे काय? तर रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणे, भगवान परमात्म्याला क्षणभरही न विसरणे आणि विसरल्यानंतर त्या विसरल्याबद्दल आपण अतिशय व्याकुळ होऊन पुन्हा भगवान परमात्म्याची आठवण काढणे, याचं नाव खरं भक्ती आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतायत, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. रात्र दिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणे, याचं नाव आहे भक्ती. भक्तीची अजून जगद्गुरु तुकोबारायांनी ही व्याख्या केली. तुकोबाराय म्हणतात, भक्ती भक्ती म्हणजे काय? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आपण संसारावरती जेवढं प्रेम करतो ते सर्व प्रेम आपण संसारावरलं प्रेम काढून परमात्म्यावर, भगवान परमात्म्यावर, देवावर प्रेम करणं, ही खरं भक्तीची व्याख्या आहे. आपला वारकरी संप्रदाय ज्या वैविध्यामुळे ओळखला जातो ते म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये अनेक जाती पंथाचे आणि जाती धर्माचे संत महात्मे आपल्याला पाहायला मिळतात. काकडा भजनाच्या दुसऱ्या मालिकेमध्ये उंच नीच काही निनी भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विणी, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या साव त्यास कृपू लागे. आता पूर्ण अभंग सांगणं मला या ठिकाणी अपेक्षित नाही, ऐका. अनेक संत महात्मे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. त्यामध्ये श्री संत सावता महाराज, माळ्या साव त्यास कृपू लागे असं संतांनी त्यांचं वर्णन केलंय. श्री संत सावता महाराजांचा अधिकार फार मोठा. सावता महाराजांना म्हणजे भक्ती भक्ती म्हणजे काय हे सांगण्याकरता हा दृष्टांत सांगतोय, जरा लक्षपूर्वक आहे का. सावता महाराजांकडे एके दिवशी काही भक्त मंडळी आली, काही लोक आली, सावता महाराजांच्या घरी आली आणि विचारलं, सावता महाराज कुठे आहेत? तर घरच्यांनी सांगितलं, सावता महाराज सध्या शेतामध्ये गेलेले आहेत. लोक त्यांच्या मागे शेतामध्ये गेले आणि शेतामध्ये गेल्यानंतर पाहतायत तर सावता महाराज शेती करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतायत, अभंग गातायत. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. असं तल्लीन होऊन भजन गातायत सावता महाराज. आणि ते काही भक्त मंडळी सावता महाराजांकडे गेली आणि सावता महाराजांच्या चरणावरती त्यांनी साष्टांग प्रणिपात घातला. श्री संतांची माथा चरणावरी,
साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत असं संतांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं सावता महाराजांच्या चरणावरती. आणि सावता महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहात आणि म्हणून मोठ्या अपेक्षेने आम्ही तुमच्या जवळ आलोत. महाराज आम्हाला भक्ती 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 म्हणजे काय, भक्ती नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे हे महाराज तुम्ही आम्हाला सांगा ना. त्यावेळी सावता महाराज त्यांना भक्तीची व्याख्या सांगू लागले. आणि भक्तीची व्याख्या सांगत असताना सावता महाराजांनी त्यांना सांगितलं, बाबांनो तुम्ही काय करा, मी तुम्हाला भक्तीची व्याख्या सांगतो, परंतु तुम्ही एक काम करा. त्यांनी सांगितलं, काय करावं महाराज. महाराजांनी सांगितलं, हे पहा या ठिकाणी हे मिरच्याचं रोप दिसतंय ना तुम्हाला, हे मिरच्याचं रोप इथून उपटायचं आणि त्या मोकळ्या शेतामध्ये तिथं जाऊन ते लावायचं. त्या माणसांनी विचार केला, काय महाराज हे काय माणसांचा वापर करून घेताय हल्लीच्या बुवा लोकांसारखा. अहो काय वापर करून घेतायत. आपण त्यांच्याकडे प्रश्न विचारायला आलो आणि आपल्याला त्यांनी डायरेक्ट शेतातलं काम करायला सांगितलं. ठीक आहे बाबांनो, पण एक जण म्हटला नाही नाही आपल्याला असं करून चालणार नाही, सेवा केली पाहिजे आणि म्हणून आपण सेवा केल्यानंतरच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल. म्हणून त्यांनी ते काम केलं आणि महाराजांना पुन्हा महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं, महाराज सांगा ना आम्हाला भक्तीची व्याख्या. महाराजांनी सांगितलं, तुम्हाला अजून भक्तीची व्याख्या कळली नाही. म्हणे नाही कळली. अरे बाबांना तुम्हाला मी भक्तीची व्याख्या सांगितली. म्हणे महाराज कधी सांगितली, तुम्ही तर आम्हाला मिरच्याचं रोप इथून उपटवून तिकडे लावण्याकरता सांगितलं. सावता महाराजांनी सांगितलं, बाबांनो हीच भक्तीची व्याख्या आहे. म्हणे कशी काय. म्हणे बाबांनो ज्या पद्धतीने तुम्ही इथून मिरच्याचं रोप उपटून या मोकळ्या जागेवरती लावलं, त्याप्रमाणे संसारावरच प्रेम काढून परमात्म्यावरती देवावरती प्रेम करणं याचंच नाव भक्ती आहे. आणि भक्तीची व्याख्या त्यांना कळाली. तुकोबर आहे तीच भक्तीची व्याख्या सांगतायत, संकल्पावी माया संसाराची. आणि म्हणून ही अशी भक्तीची व्याख्या आपल्याला अनेक पद्धतीने आपल्याला भक्तीची व्याख्या आपल्याला पाहता येते. खर तर केवळ आपल्याला तरुण जाण्याकरता या कलियुगामध्ये जर कोणता मार्ग असेल तर तो केवळ आणि केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. या भक्ती मार्गाने आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. नाहीतर भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता अनेक मार्ग आहे. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. याही मार्गाने आपण भगवान परमात्म्याजवळ जाऊ शकतो. परंतु योग मार्ग कसा आहे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये असं म्हणतायत. ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या 12व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकावरती विवेचन करत असताना माऊली असं म्हणतायत, क्लेशोधिकतरस्तेषां मौव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर्वाप्यते. या श्लोकावरती विवेचन करत असताना माऊली म्हणतायत, योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. योगाच्या मार्गाला, योगाच्या वाटाला जे गेले, योग मार्गाने भगवत प्राप्ती करून घेण्याकरता जे जे गेले ना, त्यांच्या वाट्याला केवळ आणि केवळ दुःखच त्यांच्या पदरात पडतं. म्हणून योग मार्ग हा अतिशय दुस्तर असा मार्ग सांगितलेला आहे. पाहे पा लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, लोहाचे चणे बोचऱ्या माणसाला खायला द्यावेत, त्या पद्धतीने योगाचा मार्ग आपल्याला कसा झेपेल. म्हणून योगाच्या मार्गाने आपल्याला भगवत प्राप्ती करणं शक्य होणार नाही कलियुगामध्ये. ज्ञानाच्या मार्गानेही आपल्याला भगवत प्राप्ती करून घेता येणार नाही. कर्माच्या मार्गानेही कर्म मार्ग अतिशय दुस्तर सांगितलाय. गहना कर्मणो गती असं भगवान परमात्मा, कर्मणो हे बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती ही कर्माची व्याख्या गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने सांगितली. कर्माच्या मार्गानेही आपण भगवान परमात्म्याजवळ जाऊ शकत नाही. म्हणून केवळ आणि केवळ एकच उपासना नाम भक्ती मार्ग आपल्या जवळ या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याजवळ नाम संसार समुद्र तरुण जाण्याकरता केवळ आणि केवळ एक मार्ग आहे, तो म्हणजे हा भक्ती मार्ग आहे. या भक्ती मार्गाच्या बळावर आपण भगवान परमात्म्याजवळ जाऊ शकतो. म्हणून केवळ भक्ती केली पाहिजे. पण भक्तीमध्ये प्रेमाला फार विशेष महत्व आहे. कारण भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभी
अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. या भक्ती मार्गामध्ये प्रेमाला अतिशय महत्व आहे. म्हणून केवळ भक्ती मार्गानेच आपण भगवान परमात्म्याजवळ पोहोचू शकतो. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. भक्तीच्या मापानेच आपण भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणून ते भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायातील 23 क्रमांकाचा श्लोक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. 9 प्रकारची भक्ती आहे. ज्या वेळेला शुक्राचार्यांच्या गुरुकुलामध्ये ध्रुवबाळ शुक्राचार्यांच्या त्या गुरुकुलामध्ये हिरण्यकश्यपूचा मुलगा काय ना विद्याध्ययन करत होते. त्यावेळेला त्या विद्याध्ययन करत असताना भक्त प्रल्हादाला विचारलं, आपल्या बापाने हिरण्यकश्यपूने, प्रल्हादा, राक्षसी कुळामध्ये प्रल्हाद जन्माला आलेला होता. हिरण्यकश्यपूच्या राक्षसी कुळामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि त्या राक्षसी कुळामध्ये जन्माला आलेले त्या मुलाला राक्षसांचे गुरु असणारे शुक्राचार्य यांच्याकडे विद्याध्ययन करण्यासाठी हिरण्यकश्यपूने ठेवलेलं. आणि संपूर्ण विद्या ग्रहण करून आल्यानंतर ज्यावेळेस भक्त प्रल्हाद आपल्या बापाजवळ आला, त्यावेळेला बापाने प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा, बाबा, इतके वर्ष झाले तू गुरुकुलामध्ये राहिला, विद्याध्ययन केलं, शास्त्राध्ययन केलं, पण मला एक सांग बाबा, आता तू काय काय शिकलास हे मला सगळं तुझ्याकडून ऐकायचं नाही. मला एकच ऐकायचंय, ते म्हणजे तू आतापर्यंत जे जे सर्व काही शिकलास ना, त्या सर्व शिकलेल्यांमधून मला फक्त आणि फक्त जे सार तत्व आहे ते मला सांग. काय शिकलास सांग बरं. त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम. अशा पद्धतीने त्यानं 9विधा भक्तीचा उपदेश आपल्या बापाला हिरण्यकश्यपूला केला. आणि ती 9 प्रकारची भक्ती आहे. त्यातली पहिली भक्ती आहे श्रवण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, एथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. श्रवणामध्येच मोक्ष आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. परंतु ते श्रवण, ते शास्त्राध्ययन जर आपल्याला करायचं असेल तर मग मात्र आपल्याला साधू संत ऋषी मुनी आणि महापुरुषांच्या संगतीमध्ये जाणं फार महत्वाचं. आणि फक्त त्यांच्या संगतीमध्ये जावं लागत नाही, तर त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला तद्विधी प्रणिपातेन गेल्याबरोबर त्यांचा प्रणिपात केला पाहिजे, साष्टांग दंडवत घातला पाहिजे. साष्टांग दंडवत म्हणजे काय, तर शास्त्रकारांनी साष्टांग दंडवताची व्याख्या करत असताना असं सांगितलंय, हस्तौ पादौ जानुनि दिवे गुराश्चार्थ ललाटकम अष्टांगेन स्पृशत भूमिम साष्टांग प्रणितश्चसा. साष्टांग प्रणिपात म्हणजे काय, 2 हात, 2 पाय, 2 गुडघे,
छाती आणि मस्तक हे 8 अवयव आपले जमिनीला टेकणं याला साष्टांग प्रणिपात असं म्हणतायत. त्या साष्टांग प्रणिपाताची जगद्गुरु तुकोबारायांनी अतिशय सोपी अशी व्याख्या केली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत दंडवत दंडापरी. तुकोबाराय म्हणतायत ज्याप्रमाणे एखादी सरळ काठी आपण अशी उभी धरून सोडून द्यावी, ती ज्याप्रमाणे कुठलंही अंग चोरून न ठेवता जमिनीशी एकरूप होऊन जाते, त्या पद्धतीने संत महात्मे दिसले की आपण संत महात्म्या त्याच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला पाहिजे. अशा पद्धतीने संतांना साष्टांग प्रणिपात करावा. आणि साष्टांग प्रणिपात केल्यानंतर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, साष्टांग प्रणिपात केल्यानंतर आपण त्यांची सेवा केली पाहिजे. खर तर आपल्याला जर ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, आपल्याला जर विद्येची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर विद्या मिळवण्याचे, ज्ञान मिळवण्याचे फक्त 3 मार्ग आहेत. चौथा मार्ग उपलब्ध नाही. 3 मार्ग कोणते? गुरु शुश्रूषया विद्या, पुष्कलेन धनेन वा, अथवा विद्या विद्या चतुर्थो न उपलभ्यते. शास्त्रकार सांगतायत विद्या मिळवण्याचे फक्त 3 मार्ग आहेत. गुरु शुश्रूषया विद्या, गुरुची सेवा केल्यानंतर विद्या प्राप्त होते. पुष्कलेन धनेन वा, म्हणजे आपण पुष्कळ धन देऊन विद्या प्राप्त करू शकतो. तिसरी गोष्ट अथवा विद्या विद्या, म्हणजे दुसऱ्या जवळची एक विद्या घेऊन आपण त्याला एक विद्या देऊ शकतो. ही विद्यार्जनाचं म्हणजे विद्या ग्रहणाचं हे तिसरं साधन सांगितलंय. चतुर्थो न उपलभ्यते, चौथा मार्ग विद्या ग्रहणाचा, ज्ञान ग्रहणाचा उपलब्ध नाही, म्हणून सेवा केली पाहिजे. परिप्रश्नेन सेवया, आणि सेवा केल्यानंतर आपण त्या गुरुच्या चरणाजवळ बसून सेवा केल्यानंतर त्या गुरूंना आपण प्रश्न विचारला पाहिजे. पण प्रश्न विचारायचा आहे तो कोणता? असा संसारातील प्रश्न नाही. संसारात आपल्याला अनंत प्रश्न पडतात. कुणाला काय प्रश्न पडेल, कुणाला काय प्रश्न पडेल काही सांगता येत नाही. आम्हाला काही लोक विचारतात, महाराज तुमच्या कीर्तनामध्ये कमरेला उपरणच का बांधता तो, तुमच्या डोक्याला फेटाच का बांधता तो, असे फालतू प्रश्न करायचं सांगितलेलं नाही. तर प्रश्न कसा असावा? आपल्याला या संसार सागरातून तरुण भगवान परमात्म्याच्या जवळ नेणारा प्रश्न असावा. असा प्रश्न आपण केला पाहिजे. आणि असा प्रश्न केल्यानंतर ते सद्गुरु, ते महापुरुष, ते संत महात्मे आपल्याला ज्या पद्धतीने विवेचन करतील ते भगवान परमात्म्याचं गुणगान, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन याचा आपण श्रवण केलं पाहिजे. आणि याच श्रवणामध्ये माऊली सांगतायत मोक्ष आहे. पहिली भक्ती आहे श्रवण, दुसरी भक्ती आहे श्रवणम कीर्तनम, दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. कीर्तन भक्तीचं तर काय वर्णन करावं? भागवतामध्ये भगवान परमात्मा म्हणतायत, कलियुग किती जरी दुस्तर असेल, या कलियुगाचं वर्णन करत असताना असं म्हणतायत, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. हे कलीचं महिमान सांगितलं. या कलियुगामध्ये लोकांना खरं आवडत नाही आणि खोटं आवडल्याशिवाय राहत नाही. साधू संतांची निंदा, हत्या या कलियुगामध्ये होणार. असत्याशी रिजले जन, पाप करायला लोक अनुमोदन देणार. हे कलीचं महिमान आहे. परंतु असा जरी भयंकर असा कली असला तरी सुद्धा कलेर दोष निधे राजन, अस्ति एको महान गुणान, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संकल्प परमृचे. या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याजवळ जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कीर्तन. या कीर्तन भक्तीचं वर्णन काय करावं? तुकोबाराय सांगतायत, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. म्हणून अशी कीर्तन भक्ती सांगितली. भगवान परमात्म्याचं नाम, रूप, गुण, लीला, भगवान परमात्म्याचे जे अनंत गुण आहेत, त्या भगवान परमात्म्याच्या गुणाचं, लीलाचं, चरित्राचं उच्चारण आपण करून इतरांना ऐकवणं, ही कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. तिसरी गोष्ट, तिसरी भक्ती सांगितली तीच म्हणजे स्मरण भक्ती. स्मरण भक्तीचं काय सांगावं? भगवान परमात्म्याचं नाम, रूप, गुण, लीला हे जे आपण भगवान परमात्म्याचं शास्त्रामध्ये जे वाचतो ना, त्याचं आपण अखंड स्मरण केलं पाहिजे. आपण
काहीतरी शास्त्रातला आठवल्यानंतर, एखादा पाठ झालेला अभंग जर आपण म्हटल्यानंतर ते भगवान परमात्म्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनी या. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. असं गात असताना, आपल्याला काही वाचत असताना भगवान परमात्म्याची मूर्ती, भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहिले पाहिजे. दादांनो, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, रवी शशिकळा लोपलिया, लोपलिया, लोपलिया. राजस सकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. राजस सकुमार मदनाचा पुतळा, असं म्हणत असताना भगवान परमात्म्याच्या रूपाचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. याला स्मरण भक्ती असं म्हणताय. पुढची भक्ती आहे ती म्हणजे पादसेवन भक्ती. भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करणे, याला पादसेवन भक्ती असं म्हणतात. पायाची सेवा करणे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले म्हण, कासया तेजेन प्राणा पुलागे माये, असेन धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गाई नगे माये. किंवा आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण, तुमचे चरण देखिलिया. भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपण पत्र पुष्प फल हे भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करणं, याला पादसेवन नावाची भक्ती असं म्हणतायत. तिसरी, पाचवी सेवा आहे ती म्हणजे अर्चन, म्हणजे पूजन. भगवान परमात्म्याचं पूजन आपण केलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरहुतम अश्नामि प्रयतात्मनः. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याचं अर्चन म्हणजे पूजन आपण केलं पाहिजे. यथाशक्ती आपल्या जवळ पूर्ण विधी असेलच असं काही सांगता येत नाही. कासयाने पूजा करू केशिराजा, हाची संदेह माझा फेडियाता. वास्तविक पाहता त्या भगवान परमात्म्यावर आपण कशाही पद्धतीने पूजा केली तरी सुद्धा ती कमीच आहे. उदकी नानू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तुझी तांबूल अक्षता, तेथे काय आता वाहू तुझ. बर, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कुठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप राम कृष्ण हरी. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याची पूजा आपण केली पाहिजे. याला म्हणतात अर्चन भक्ती. सहावी भक्ती आहे ती म्हणजे वंदन भक्ती. वंदन भक्ती पण श्रीमद भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात, नमः पुरस्तादत पृष्ठतस्ते नमस्तुते सर्वत एव सर्व अनंत वीर्य अमित विक्रमस्तम सर्वम समाप्नोषि ततोसि सर्वहा. 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा या वंदन भक्तीचं महत्व सांगत असताना भगवान परमात्म्याला अर्जुन वंदन करतोय. देवा, भगवान परमात्म्याने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा काय तू वेड आहे, मला विश्वरूप दाखवलं परंतु मला दिव्य दृष्टी द्यायचंच विसरून गेला. अरे दिव्य दृष्टीशिवाय तुझं मी विश्वरूप कसं पाहू. त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना अरे तू माझा इतका लढिवाळ भक्त आहेस की तुला या विश्वरूप दाखवण्याच्या अगोदर दिव्य दृष्टी दिली पाहिजे याचं भानच मला राहिलं आणि म्हणून मी चुकलं बरं का अर्जुना. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याने क्षमा याचना केल्यानंतर मग अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टीने भगवान परमात्म्याचं ते विश्वरूप दर्शन अर्जुन करतो. त्यावेळेस अर्जुन
भगवान परमात्म्याला म्हणतो, अरे देवा नम पुरस्ताद पृष्ठतस्ते नमस्तुते सर्वत एव सर्व. देवा मी तुला समोरून नमस्कार करतो, पण देवा फक्त समोरून नाही तर मी तुला मागूनही नमस्कार करतो. देवा फक्त मागून आणि समोरूनच नाही तर मी तुला खालून वरून आणि सर्वच ठिकाणी नमस्कार करतो देवा, कारण या चराचरामध्ये तुझ्याशिवाय दुसरं तिसरं काहीही नाही. ही सर्वश्रेष्ठ अशी वंदन भक्ती आहे. सर्व भूतमात्रामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं स्वरूप दिसणं, हे जगत नाही तर हे जगत हे विश्वरूप आहे. हे विश्व हे सर्व भगवान परमात्ममय आहे असं आपल्याला प्रचिती होणे, याला खरी वंदन भक्ती असं म्हणतायत. अशी वंदन भक्ती सांगितली. त्यानंतर दास्य भक्ती सांगितली. दास्य भक्तीचं काय वर्णन करावं? दास्य भक्तीचं वर्णन करत असताना सेवा, दास्य म्हणजे काय तर सेवा कशी करावी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, देवा मी तुझी सेवा करण्याकरता मी काय होईल? पाचा दामाचा घोंगडा नेसेन, पाचा दामाचा घोंगडा नेसेन, उरली मोठ ते मी जेवी नगे बाई, कामारी 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 होईन. या गोपाळाचे नगे बाई, कामारी होई. देवा तुझ्या दारामध्ये म्हणून नाही ठेवलंस ना, तर मी तुझा नोकर म्हणून तुझ्या दारामध्ये सेवा करीन. ही माऊली म्हणतायत बरं का. माऊली म्हणतायत, नोकर म्हणून जरी नाही ठेवलं तरी सुद्धा मी तुझ्या दाराचा द्वारपाल म्हणून तुझ्या उंबऱ्यावर झोपन. त्याचा वरी येर झार मी घाली नगे बाई, कामारी 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 होई. मी झोपायला माझा हट्ट असणार नाही. मला तुम्ही पांघरायला मोठा रगस द्या, दुलाईच द्या, असं मी हट्ट करणार नाही. मी माझा उंबरा वसेला करून तुमच्या चरणापासून दूर करू नका. याला दास्य भक्ती असं म्हणतात. ही दास्य भक्तीची पराकाष्ठा या अभंगामधून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली आहे. ही आहे दास्य भक्ती. तिसरी आहे सख्य भक्ती. सख्य म्हणजे मैत्रीपूर्ण भगवान परमात्म्याशी व्यवहार असणे, याला सख्य भक्ती असं म्हणतायत. आणि सख्य भक्तीचं जर कोण असेल तर अशी मैत्रीची व्याख्या या ठिकाणी प्रतिपादन केलेली. त्यानंतर शेवटची भक्ती आत्मनिवेदन नावाची भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे संपूर्ण भगवान परमात्म्याला समर्पण होणं. विठ्ठल माय बाप तुला, विठ्ठल भगिनी आणि नाही गोता दुसरी, म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्म्याला संपूर्ण ही आहे आत्मनिवेदन नावाची भक्ती. आणि ही सर्व भक्ती आपल्याला साधू संतांच्या स्मरता आणि वृत्ती पावलो झाली माझ्या नमिता ज्ञानदेव विसावा अंतरी तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. सांग देव माझा आनंदाचा सुखाचा सागर वटेश्वर सागर वेसोबा खेचरण हरी सोनार प्राण माझा आठविता मोक्ष मार्गी भावाट झाली. परिसा भागवत जीवा आवडता गोरा आणि सावता सखी माझी जनदस संत सुरदास संत प्रणिपात वैष्णवासी वंदू भानुदास वैष्णवांचे गुळी जासी वनमाळी. बाळपणी जेने भानुवारा दिला वंश निरविला देवराया. धन्य त्याचा वंश धन्य त्याचे कुळ परब्रह्म केवळ त्याचे वंशी. एका जनार्दनी संतांचे स्तवन जने जनार्दन मिळेला. त्यांनी ही नवविधा भक्ती केली आणि भगवान परमात्म्याच्या चरणाची झाली, त्यांना झाली. तीच भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती त्यांनाही व्हावी आणि आपलंही कल्याण व्हावं. हा हेतू, हा उद्देश
हे घेऊन आपण उराशी बाळगून या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा करत आहोत. या नवरात्र उत्सवामध्ये श्री संत सद्गुरू मोझरकर महाराज विचार मंचावरती मला ही दिले, ही ज्यांनी सुसंधी प्राप्त करून दिली ते संत मोझरकर महाराजांच्या पवित्र ते कुळ पावन तो देश शोक्तीनुसार कुळामध्ये जन्म घेतलेले हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य महाराजांच्या हे आजचं प्रवचन पुष्प या ठिकाणी समर्पित करण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे. महाराजांच्या चरणी, पुरुषोत्तम महाराजांच्या चरणी विनंती असेल, आमचे बंधू ज्ञानराज भाऊंच्या असेल की असंच प्रेम उत्तरोत्तर आपलं वृद्धिंगत होत राहो आणि आपले जे हे सर्व व्यवहार आहेत, आपली ही मैत्री आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहो अशी भगवान परमात्म्याच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि या नवविधा भक्ती या विषयाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. झालेलं प्रवचन पुष्प भगवान परमात्मा साधू संतांच्या चरणावरती, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा सर्व ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांच्या चरणावरती आणि आमची सद्गुरु हरिभक्तीपरायण परमपूज्य श्री संत मोझरकर महाराज की जय, सद्गुरु भगवान की जय. आता विश्वात्मके देवी येणे भाग्य मज द्यावे पसाई दानही, जय खळांची दुरितांची तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म तो तेला हो प्राणी जात शत सकळ मंगळी, ईश्वरी मान दियाळी अनवरत भूमंडळी भेटतु तया भता. चला कल्पतरुचे गाव बोल तेजे अर्णव पियुषांची, चंद्रमेजे अलांछन तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होय तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी, बजजो आदि पुरुखी अखंडित विशेषी लोकी